काय म्हणता शेतकरी मंडळी, लवकरच आपल्या शेतकरी बांधवांचा रब्बी हंगाम त्या ठिकाणी लागणार आहे आणि या रब्बी हंगामावर शेतकरी मोठ्या प्रमाणात हरभराची पेरणी करतात, हरभरा लागवड त्या ठिकाणी करतात। आता हरभरा हे पीक असं आहे की याचं योग्य नियोजन केलं, योग्य खत व्यवस्थापन केलं तर हमखास एकरी 10 क्विंटलपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन हरभरा पीक आपल्याला देऊ करते। एक नगदी पीक आणि चांगलं पीक म्हणून शेतकरी हरभरा पिकाकडे त्या ठिकाणी पाहतात। आता तेच माहिती आपण पाहणार आहे की हरभरा पिकाला खत व्यवस्थापन पेरत्या वेळेस कुठलं खत आपण हरभरा पिकाला द्यायला पाहिजे, त्यातले जवळपास 5 ते 6 खतं आपण पाहणार आहे। म्हणजे योग्य वेळेवर कमी खर्चात आणि चांगलं जर आपण खत व्यवस्थापन केलं तर हमखास आपल्याला हरभरा पिकामध्ये फायदा होणार आहे। आता हरभरा जे हे पीक आहे याला स्फुरद आणि पलाश, म्हणजे स्फुरद आणि पलाश याची मात्रा हे जास्त पाहिजे, नत्र जे ते कमी पाहिजे म्हणजे नायट्रोजन। ही सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहे। तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, जेवणे हातावर उजव्या हातावर जे आपल्याला बटन दिसते काळा सबस्क्राईबचं ते दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोज कामाची माहिती आपल्यापर्यंत येत राहणार आहे। आपण 5 ते 6 खतं त्या ठिकाणी पाहणार आहे। आपल्याला जे योग्य वाटेल, जे आपल्याला उपलब्ध असेल ते आपण घेऊ शकता। यामधलं शेतकरी बांधवांचं जे लोकप्रिय खत आहे ते म्हणजे 10-26-26। आता या 10-26-26 मध्ये असं काय आहे बुवा, जे आपले मुख्य अन्नद्रव्य आहेत नत्र, स्फुरद, पलाश हे तिन्ही घटक यामध्ये आहेत 10-26-26। तर हे आपल्याला द्यायचं आहे एकरी 1 बॅग म्हणजे एकरी 50 किलो आणि यासोबत आपल्याला द्यायचं आहे एकरी 10 किलो गंधक म्हणजे सल्फर। आता सल्फर काय काम करते, आपलं समजा हे पीक आहे, आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध असणारे अन्नद्रव्याचा उचल करून आपल्या पिकांना देण्याचं काम जे आहे ते सल्फर करते। दुसरं म्हणजे सल्फर हे चांगल्या पद्धतीनं बुरशीनाशक सुद्धा आहे, म्हणजे जे आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला मरोग पाहायला मिळते, उधळणं पाहायला मिळते, हरभरा मरते, तर हे कुठेतरी सल्फर थांबवते आणि सल्फर हे एक दुय्यम अन्नद्रव्य आहे जे आपल्या हरभरा पिकाला फार आवश्यक आहे। म्हणून पेरत्या वेळेस आपण सल्फर अवश्य घ्या। तर आपण एकरी 1 बॅग 10-26-26 आणि एकरी 10 किलो गंधक म्हणजे सल्फर आपल्याला द्यायचं आहे। हे झालं एक ग्रेड। दुसरं आहे शेतकऱ्यांचं आवडतं म्हणजे DAP। आता DAP मध्ये काय बा, तर 18-46 18% नत्र आहे आणि 46% स्फुरद आहे आणि हरभरा पिकाला स्फुरद हे खूप मानते। यामध्ये पोटॅशची मात्रा नाही आहे, आपल्याला बाहेरून पोटॅश त्या ठिकाणी घ्यावं लागेल किंवा नंतर फवारणी माध्यमातून पोटॅशची कमतरता आपल्याला भरून काढावं लागेल। पण सध्या आपल्याला 18-46 हे एकरी 1 बॅग त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि यासोबत आपल्याला घ्यायचं आहे गंधक सल्फर 1 बॅग। हे झाली आपली दुसरी ग्रेड। तिसरं शेतकरी बांधवांचं लोकप्रिय खत म्हणजे 20-20-0-13। आता हे 20-20-0 मध्ये कुठले ग्रेड आहेत, तर 20% नत्र आहे, 20% स्फुरद आहे, 0% पलाश आहे, यामध्ये पोटॅश नाही, पण यामध्ये 13% गंधक आपला सल्फर आहे। म्हणजे बाहेरून सल्फर द्यायचं आपल्याला काम नाही, पण यामध्ये आपल्याला पोटॅशची मात्रा घ्यावी लागेल 25 ते 30 किलो एकरी। ही आपली तिसरी ग्रेड आहे आणि या प्रत्येक खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला सल्फर घ्यायचंच आहे। यावर्षी खूप चांगले फायदे, मागच्या वर्षी बरेच शेतकरी बांधवांना सांगितलं होतं सल्फर घ्या, त्यांनी घेतलं, चांगला उतार त्यांना आला आणि आपण दरवर्षी आपल्या वारामध्ये आता आपलं हे कापसा पीक आहे, या कापसाला आपण सल्फर दिलेला आहे, सोयाबीनला आपला सल्फर असते, तुरीला असते आणि हरभरा पिकाला असतेच। मग खूप चांगला फायदा सल्फरचे आहे। तर 20-20-13 हे झाली आपली तिसरी ग्रेड। चौथी ग्रेड आहे 15-15-15। यामध्ये नत्र, स्फुरद आणि पलाश हे तिन्ही ग्रेड आहे, हे समान आहेत आणि याला खूप चांगलं वाढीचे असते खत याला म्हणतात आणि यासोबत आपल्याला घ्यायचं आहे सल्फर एकरी 1 बॅग। जे आपलं 5 नंबरची ग्रेड आहे ते म्हणजे 12-32-16। आता बरेच शेतकरी बांधवांना हे ग्रेड माहिती नाही, थोडीशी महागात जाते, परंतु हे चांगली ग्रेड आहे आणि हे सुद्धा आपण एकरी 1 बॅग देऊ शकता। आपली 6वी ग्रेड आहे 8-21-21। हे सुद्धा ग्रेड आपल्याला थोडीशी महागात जाते, परंतु चांगली ग्रेड आहे। मागच्या वर्षी बरेच शेतकरी बांधवांनी याचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे। आणि आपली शेवटची ग्रेड आहे 9-24-24। हे दोन्ही जे ग्रेड आहेत 8-21-21 आणि 9-24-24 हे नवीन ग्रेड आहेत, हे नवीन ग्रेड आहेत, नवीनच बाजारामध्ये त्या ठिकाणी आलेले गेले काही वर्ष झाले, तर हे सुद्धा आपण यामध्ये देऊ शकता। जवळपास 7 प्रकारचे ग्रेड, 7 प्रकारचे खत व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण पाहिलं। या संदर्भात जर आपले प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि आपण कुठलं खत देता आणि आपल्याला कोण्या खताचे रिझल्ट चांगले आले ते पण आपल्याला सांगा, म्हणजे आपली कमेंट इतर शेतकरी बांधव आपले पाहतील आणि त्यांना फायदा होणार आहे। आणि एक शेतकरी जेव्हा दुसरा शेतकरी मदत करते तेव्हाच आपली शेती पुढे जाणार आहे, शेतकरी पुढे जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, हरभरा पेरणीपासून ते हरभरा काढणीपर्यंत सविस्तर माहिती, सविस्तर एक व्हिडिओ सोप्या भाषेमध्ये शेतकरी बांधवांना समजला पाहिजे अशी माहिती आपल्या YouTube चॅनलवर येणार आहे, फेसबुकवर येणार आहे, ते आपण अवश्य पहा, ते आपल्यापर्यंत येणार आहे। त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब करायला 1 रुपये खर्च आपल्याला येणार नाही, परंतु कामाची माहिती आपल्याला येत राहणार आहे। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। जय जवान जय किसान।